नमस्कार मित्रांनो. तर माथेरान सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले, धुक्यांनी हरवलेले आणि शांततेची ओळख असलेले एकमेव हिल स्टेशन. इथे पाऊल टाकताच पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे शांतता. गाड्यांचा आवाज नाही, हॉर्न नाही, धूर नाही. फक्त वाऱ्याची साथ, पक्ष्यांची किलबिलाट आणि झाडांमधून डोकावणारी हिरवळ. माथेरान हे भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. इथे कोणतेही खाजगी किंवा सार्वजनिक वाहन चालत नाही. त्यामुळे इथली हवा शुद्ध आणि निसर्ग जिवंत आहे. माणसाचं मन नकळत शांत होतं. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण एखाद्या वेगळ्या जगासारखं वाटतं. माथेरानचा शोध 1850 साली ब्रिटिश अधिकारी ह्यू मॅलेट यांनी लावला. त्या काळात ब्रिटिश अधिकारी उन्हापासून वाचवण्यासाठी थंड ठिकाणाचा शोध घेत होते. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये वसलेले माथेरान त्यांना सापडले आणि हळूहळू ते ठिकाण एक प्रसिद्ध हिल स्टेशन बनले. माथेरान समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. चारही बाजूंनी दाट जंगल, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात धुक्याने झाकलेले आकाश. हे दृश्य पाहताना असं वाटतं की आपण एखाद्या स्वप्नात आलो आहोत. माथेरानला पोहोचताच एक वेगळा अनुभव सुरू होतो. नेरळहून येणारी टॉय ट्रेन ही माथेरानची खास ओळख आहे. अरुंद रुळावरून, वळणावळणाच्या रस्त्यांवरून, जंगलातून हळूहळू पुढे सरकणारी ही ट्रेन म्हणजे जणू काळात मागे नेणारा प्रवास. ट्रेनचा आवाज, आजूबाजूची हिरवळ आणि थंड हवा हे सगळं मिळून प्रवासच एक आठवण बनवतो. माथेरानमध्येच प्रवास करताना आपल्याला जाणवतं की इथे वेळ हळू चालतो. घाई नाही, धावपळ नाही. लोक चालत चालत फिरतात. काही जण घोड्यावर बसून तर काही हातात काठी घेऊन शांतपणे निसर्ग पाहत पुढे जातात. माथेरान हे पॉईंटसाठी प्रसिद्ध आहे. इथले प्रत्येक पॉईंट वेगळी गोष्ट सांगतो. चार्लट लेक, इको पॉईंट, पॅनोरमा पॉईंट, हार्ट पॉईंट, लुईसा पॉईंट, प्रत्येक ठिकाणी निसर्गाचा वेगळा रंग दिसतो. कुठे सूर्योदय अप्रतिम दिसतो तर कुठे सूर्यास्त मनात कोरला जातो. पॅनोरमा पॉईंटवर सकाळी लवकर गेलं तर समोर उघडणारा नजारा अविस्मरणीय असतो. सूर्य हळूहळू उगवत असताना ढगांमधून येणारी किरणं आणि खाली दिसणारी दरी, हे दृश्य पाहताना शब्द अपुरे पडतात. इको पॉईंटवर उभं राहिलं की आपला आवाज प्रतिध्वनीसारखा परत येतो. हा साधा अनुभवी माणसाला बालपणात नेऊन ठेवतो. चार्लट लेक हे माथेरानचं मुख्य पाण्याचं स्रोत आहे. आजूबाजूला दाट झाडे, शांत पाणी आणि थंड वारा हे ठिकाण मनाला पूर्णपणे शांत करतं. पावसाळ्यात माथेरानचं रूप पूर्णपणे बदलतं. संपूर्ण परिसर हिरवागार होतो. झाडांवरून पाणी टिपकतं, रस्त्यांवरून छोटे छोटे प्रवाह वाहतात आणि धुके सगळीकडे पसरतं. काही वेळातच समोर उभा असलेला माणूसही नीट दिसत नाही. ही धुक्याची चादर माथेरानला जादुई बनवते. पावसाळ्यातील माथेरान जितकं सुंदर आहे तितकंच ते काळजी घेण्यासारखं आहे. दऱ्यांच्या कडेला सावधानगिरी बाळगावी लागते, पण योग्य काळजी घेतली तर हा अनुभव आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक ठरतो. हिवाळ्यात माथेरान शांत आणि थंड असतं. धुके कमी, आकाश स्वच्छ आणि हवा आल्हाददायक असते. हा काळ ट्रेकिंग आणि चालण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. उन्हाळ्यातही माथेरान शहरांच्या तुलनेने थंड राहतं, त्यामुळे सुट्टीसाठी लोक इथे येतात. माथेरान केवळ निसर्गासाठीच नाही तर साध्या जीवनशैलीसाठी ओळखलं जातं. इथली घरं, बाजारपेठ, छोटे हॉटेल्स सगळं साधं पण मनापासून आहे. इथल्या बाजारात फिरताना स्ट्रॉबेरी, चणा, मक्याचा भट्टा आणि चहा हे सगळं अधिक चविष्ट वाटतं. माथेरान आपल्याला एक गोष्ट शिकवतं, निसर्गाशी जोडलेले जीवन किती सुंदर असतं. इथे मोबाईल नेटवर्क कधी कधी नसतं, पण तरीही माणूस अस्वस्थ होत नाही. उलट मनाला विश्रांती मिळते. आजच्या धावपळीच्या जगात माथेरानसारखी ठिकाणं फार दुर्मिळ आहेत. तिथे गाड्या नाहीत, प्रदूषण नाही, फक्त चालणं, पाहणं आणि अनुभवणं. त्यामुळे माथेरान केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक अनुभव आहे. जो एकदा माथेरानला येतो तो इथून फक्त फोटो घेऊन जात नाही, तर शांतता, समाधान आणि निसर्गाबद्दलची नव्याने उमज घेऊन जातो. आणि हीच भावना त्याला पुन्हा पुन्हा माथेरानकडे खेचून आणते. तर मित्रांनो, माथेरान म्हणजे धुक्यात हरवलेलं स्वप्न. माथेरान म्हणजे शांततेचा श्वास. माथेरान म्हणजे निसर्गाशी पुन्हा जोडलेलं जाण. तर मित्रांनो, कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.